मार्गदर्शन करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे। मी सर्वप्रथम राज्यपालांचा आभार याकरता व्यक्त करेल की त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत सर्वाधिक वाघांचं संवर्धन करणाऱ्या आमच्या जिल्ह्याला भेट दिली। ताडोबाला त्यांनी मुक्काम केला व पर्यटनाला चालना दिली, त्याबद्दल त्यांचं व सरकारचं मी अभिनंदन सर्वप्रथम करतो आहे। महाराष्ट्र राज्याने प्राचीन मंदिर संवर्धन योजना जी सुरू केली ती अतिशय सुंदर अशी योजना आहे। या ठिकाणी राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे या ठिकाणी आहेत। माझी त्यांना विनंती असणार आहे की चंद्रपूर जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय योग्य असा जिल्हा आहे। चंद्रपूर मध्ये एक वेगळ्या प्रकारचं पर्यटन त्या ठिकाणी सुरू होऊ शकते। अपक्ष बोला। अरे गरीबाच्या लेकराला बोलू देत बा। किशोरजी बोला। महाराज, चंद्रपूर जिल्हा पर्यटन वेगळ्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे। चंद्रपूर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्रीज आहेत, ते इंडस्ट्रियल पर्यटन सुद्धा त्या ठिकाणी सुरू होऊ शकतं। भारतामधला फार थोडे शहर असे असतील ज्या ठिकाणी परकोट आहे, ते ऐतिहासिक पर्यटन सुद्धा होऊ शकतं। त्या ठिकाणी वाघांचं संवर्धन आम्ही करतोच आहे, त्या ठिकाणी वन संपदा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या दृष्टिकोनातून मी पर्यटन मंत्रींना विनंती करेन की त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा एक दौरा करत त्या दृष्टिकोनातून एक नियोजन करत चंद्रपूर या वर्षीच्या बजेटमध्ये त्याचा समावेश करावा। एकीकडे आम्ही 42% पेक्षा जास्त वनांचं संवर्धन करत असताना सुद्धा चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातला सर्वात प्रदूषित जिल्हा म्हणून ओळखला जातो। याचं कारण केवळ आणि केवळ आम्ही महाराष्ट्राला प्रकाशमान करण्याचं काम आमच्या जिल्ह्याच्या माध्यमातून होतं। सर्वात जगातली पोल्युटेड एनर्जी जी थर्मल एनर्जी आहे त्याचं प्रोडक्शन आम्ही करतो। महाराष्ट्राच्या गरजेच्या 30% वीज निर्माण करणारा आमचा जिल्हा असताना सुद्धा आमच्या जिल्ह्याला सरकारच्या वतीनं कोणती सूट मिळत नाही। म्हणून चंद्रपूरच्या जनतेची एक भावना आहे की चंद्रपूरच्या जनतेला घरगुती वापराची 200 युनिट वीज ही मोफत मिळाली पाहिजे, ही चंद्रपूरच्या जनतेची भावना आहे। सोबतच एकीकडे एक प्रचंड वीज निर्माण करत असताना चंद्रपुरातले उद्योगधंदे मात्र विजेचं बिल परवडत नाही, विजेचे दर परवडत नाही म्हणून बंद होत आहे। त्याही दृष्टिकोनातून 2 रुपये प्रति युनिट चंद्रपूर मध्ये उद्योग उभारणाऱ्या उद्योगांना आपण सूट दिली पाहिजे, ही सुद्धा मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतोय। अरे अध्यक्ष महाराज जरा बोलू देत जावं, काय आम्ही नवीन सदस्य आम्ही बोलत असताना हा काय प्रकार आहे? एक तर तुम्ही आम्हाला वरती बसवलं, आम्हाला लॅपटॉप दिले नाही, आम्ही दिसत नाही आणि गप झालं। अरे म्हणून समोर यायला लागलं, मागे होतो मी। बोला बोला। हे कोणतं किशोरजी बोला। अरे बोलायसाठी जरा बोलू तर द्या हो। इकडे निवडून येऊ देत नाही, आलो निवडून तर बोलू देत नाही तुम्ही। किती मोठी अपक्षाला अडचण आहे। तर निश्चितपणे मी पर्यटन मंत्रीजी रामाळा उद्यानाच्या संबंधी चंद्रपूरला एक आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनकर्त्यांशी आपण बोललात आणि त्याचा एक चांगला प्लॅन करायला सांगितलं, त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो। एकीकडे शासनाचं धोरण आहे मेडिकल कॉलेज आमच्या चंद्रपूरला नवीन सुरू झालेलं आहे, परंतु त्या मेडिकल कॉलेजमध्ये असणाऱ्या सुख सुविधा मात्र अभाव आहे। 501 कर्मचारी कंत्राटी कर्मचारी ज्यांनी या कोरोनाच्या काळामध्ये अविरत सेवा दिली त्या लोकांना 8 महिन्यापासून सुद्धा त्या ठिकाणी पगार नाही। त्याही दृष्टिकोनातून सरकारला आपण निर्देश द्यावे ही विनंती मी या ठिकाणी करतोय।